हा सुनील ग्रोवर एवढं परफेक्ट कसं काय करतो असं तुम्हाला देखील वाटतं ना? सुनील ग्रोवर याने साकारलेला आमिर खान असेल, सलमान खान असेल किंवा गुलजार साहेब, अमिताभ बच्चन असतील की आत्ताचे कादर खान, एवढं परफेक्ट बेअरिंग कसं काय? सध्या सोशल मीडियावर सुनील ग्रोवर याने साकारलेल्या पात्रांची चांगली चर्चा होते. त्याचं कारणही तसंच खास आहे. नेटफ्लिक्सवरच्या द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये सुनील ग्रोवरने कादर खान नावाचं पात्र साकारलं आणि पाहणारे पाहतच राहिले. स्टेजवर त्याची एंट्री झाली आणि सेटवर बसलेला प्रत्येक जण, अगदी नवजोत सिंग सिद्धू पासून ते वरुण धवन पर्यंत, सगळे आश्चर्याने आ वासून पाहत होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुनील ग्रोवरच्या या जादुई कलेचा आणि त्याच्या इथवरच्या संघर्षाचा प्रवास उलगडणार आहोत. नमस्कार, लक्षपूर्वक ऐका, कारण सांगतोय लीलाधर, कृपया माहितीसाठी. सुनील ग्रोवर जेव्हा स्टेजवर येतो तेव्हा फक्त नक्कलच करत नाही, तर तो व्यक्तीच्या आत्म्यात प्रवेश करतो. आता हेच पहा ना, कादर खान यांचं हे पात्र त्याने इतक्या हुबेहूब पद्धतीने साकारलं की तिथे उपस्थित असलेले चित्रपट निर्माते डेव्हिड धवन सुद्धा भावुक झाले. त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, भाईजान की याद दिला दी. सुनीलची ही कला फक्त आवाजापुरती मर्यादित नाहीये, तो समोरच्या व्यक्तीचा लहेजा, त्याचे हावभाव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या व्यक्तीचा स्वभाव पकडतो. हेच कारण आहे की जेव्हा त्याने आमिर खानची नक्कल केली होती तेव्हा खुद्द आमिर खानला असं वाटलं होतं की तो आरशासमोर उभा आहे. जेव्हा मी सुनील ग्रोवरला काम करताना पाहतो तेव्हा मला असं वाटतं की मी स्वतः किती अपात्र आहे. तो फक्त विनोद करत नाही, तो ते पात्र जपतो. मित्रांनो, हे वाक्य माझं नाहीये, तर हे साक्षात सलमान खानने 2017 मध्ये म्हटलं होतं. आणि आज तब्बल 9 वर्षानंतर सलमानच्या याच वाक्याची चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. खरं तर सुनील ग्रोवरनं याआधी अशी अनेक पात्र कमालीने साकारली आहेत. त्या पात्रांवरही आज तितकाच कौतुकाचा वर्षाव झालेला आहे. पण यावेळी सुनील ग्रोवरनं असं काही करून दाखवलंय की ज्याला फक्त मिमिक्री म्हणता येणार नाहीये. फक्त एवढा एकच शब्द त्याच्या कलेसाठी अपुरा ठरेल. असं वाटतं की कादर खान यांचं पात्र इतक्या खुबीने साकारलं जाणं ही अर्थातच प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरली. आणि म्हणूनच सुनील ग्रोवरच्या अभिनयाचा हा व्हिडिओ लागलीच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. पण प्रश्न असा पडतो की एका साध्या माणसाला एवढं कसं काय शक्य होतं? सुनील ग्रोवरला हे कॅरेक्टर पकडायचं तंत्र कसं जमतं? याचं उत्तर त्याच्या मायक्रो ऑब्झर्वेशन मध्ये दडलंय. सुनील वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये सांगतो की तो पात्रांना फक्त पाहत नाही, तर तो त्यांचा अनुभव घेतो. तो त्या पात्रांच्या चरित्रात असं काही विरघळून जातो की लोकांना वाटतं हा सुनील नाही, तर प्रत्यक्ष तेच पात्र समोर उभा आहे. मग ते अमिताभ बच्चन असोत, अजय देवगण असोत किंवा गुलजार साहेब. गुलजार साहेबांचं पात्र त्याने फुलजार म्हणून असं काही साकारलं होतं की लोक आजही तो भाग विसरू शकलेले नाहीत. सुनील ग्रोवरचा वाटतो तितका प्रवास सोपा आणि साधा नक्कीच नव्हता. हरियाणातला मंडी डबवालीमध्ये जन्मलेला हा मुलगा चंदीगडच्या कॉलेजमध्ये शिकत असताना अभिनयाकडे वळला. त्याला पहिली संधी मिळाली ती जशपाल भट्टी यांच्या फुल टेन्शन या शो मध्ये. 1995 सालची ही गोष्ट. सुनीलला टीव्हीवर पाहण्यासाठी त्याचं सगळं कुटुंब टीव्ही समोर बसलं होतं. सुनीलचा संवाद होता फक्त एकच, डाकू आ गए, डाकू आ गए, डाकू आ गए. पण गंमत बघा, तो सीन इतका छोटा होता की सुनीलच्या घरचे किचन किंवा बाथरूम मध्ये गेलेले असेपर्यंत तो सीन संपला सुद्धा होता. आज 29 वर्षानंतर तोच सुनील मुंबईतल्या एका आलिशान घरात राहतोय, पण आजही त्याचे पाय जमिनीवर आहेत. सुनीलच्या विनोदाचं वैशिष्ट्य म्हणजे तो ऑब्झर्वेशनल कॉमेडी करतो. तो रस्त्यावरच्या सामान्य माणसाचं सुद्धा तितक्याच बारकाईने निरीक्षण करतो. 2008 मध्ये रेडिओवर त्याने साकारलेलं सुदर्शन उर्फ सूड हे पात्र तुम्हाला आठवतंय का? अतिशय बोरिंग आवाजात विनोद सांगणारा तो सूड प्रचंड गाजला होता. त्याचे रेडिओतले सहकारी सांगतात की सुनील तासनतास चहाच्या टपरीवर बसून लोकांचं निरीक्षण करायचा. एखादी व्यक्ती चहा कशी मागते, घड्याळाकडे कशी बघते, हे सगळं तो टिपून घ्यायचा. त्याच्या याच सवयीमुळे तो आज इथवर पोहोचला आहे. म्हणूनच कदाचित त्याच्या इंस्टाग्रामवरचं नाव सुद्धा हु सुनील ग्रोवर, म्हणजे सुनील ग्रोवर नक्की कोण आहे असं असावं. कारण तो प्रत्येक वेळी एका नव्या रूपात, नव्या पात्रात आपल्याला भेटत असतो. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात मध्यंतरी काही वाद झाले. दोघे वेगळे झाले. सुनीलने स्वतःचा शो करायचा प्रयत्न केला, चित्रपटांमध्ये काम केलं, पण प्रेक्षकांना तो हवा होता फक्त कपिलच्या शो मध्येच. आज हे दोन्ही दिग्गज पुन्हा एकत्र आले आहेत आणि सुनील पुन्हा एकदा आपल्या अंतरंगी पात्रांनी आपल्याला हसवतोय.
सुनील ग्रोवरचं हे नाव आज केवळ एका विनोदी अभिनेत्याचं राहिलेलं नाहीये, तर तो अभिनयाची एक चालती बोलती पाठशाळा झालेला आहे. एखाद्या पात्राला आपल्या अंगात कसं भिनवायचं हे सुनील कडून शिकण्यासारखं आहे. सुनील हा केवळ एक नकलाकार नाही, तर तो एक अष्टपैलू नट आहे. तांडव सारख्या वेब सिरीज मध्ये त्याने साकारलेली गुरपालची भूमिका असो किंवा भारत सिनेमातला सलमानचा मित्र, त्याने प्रत्येक ठिकाणी आपली छाप सोडली आहे. त्याला वाचनाची प्रचंड ओढ आहे. शरद जोशी यांच्या व्यंगचित्रापासून ते राग दरबारी यांच्यासारख्या अभिजात साहित्यापर्यंत त्याचा व्यासंग मोठा आहे. साहित्याची ही जाण त्याच्या संवादांमधील टायमिंग आणि शब्दांच्या निवडीमध्ये स्पष्टपणे जाणवते. तो केवळ विनोदासाठी विनोद नाही करत, तर त्यामागे एक सामाजिक जाणीव आणि मानवी स्वभावाचा सखोल अभ्यास असतो. म्हणूनच जेव्हा तो स्टेजवर येतो तेव्हा तो सुनील नसून ते पात्रच होऊन जातो. त्याचा हसी के फव्वारे मधील सूड हा आवाज इतका लोकप्रिय झाला होता की लोक तो आवाज खऱ्या व्यक्तीचा आहे असं समजून त्याला भेटायला रेडिओ स्टेशनवर येत असत. मुंबईत सुरुवातीला सुनीलला महिन्याला फक्त 500 रुपये मिळत होते. आज तो भारतातील सर्वात महागड्या कॉमेडियन्स पैकी एक आहे. मित्रांनो, सुनील ग्रोवरने साकारलेलं तुमचं सर्वात आवडतं पात्र कोणतं? गुत्ती, डॉक्टर मशहूर गुलाटी की नुकतंच गाजलेलं कादर खान? कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि हो, सुनील ग्रोवरच्या या अफाट टॅलेंट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा लिहायला विसरू नका. आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राईब करा.